आम्ही कधीही तुमच्यासाठी व्हीआयपी नाही. आणि मुळात जेव्हा आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र असतो तेव्हा आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र असतो. इथं कुणी व्हीआयपी, कुणी छोटा, कुणी मोठा हा भाग नसतो. म्हणजे काय आहे सरांना माझा एक स्वभाव थोडा स्पष्ट आहे. माझी विनंती राहील तुम्हाला सर की आपण एकत्र येऊ, कुठल्याही माध्यमात एकत्र येऊ. जी ट्रीटमेंट तुम्ही देताय आता ती ट्रीटमेंट न देता तुमचा एक विद्यार्थी म्हणून जर तुम्ही ट्रीटमेंट दिली तर त्याचा मला आणि आमच्या सगळ्या मित्रांना जास्त आनंद होईल. कारण व्हीआयपी म्हणणं म्हणजे आपल्यामध्ये अंतर निर्माण करणं होतंय असं मला वाटतं. तुम्ही मला हक्काने समजा मला म्हणजे सचिनला सचा म्हटलं तर त्याला जास्त आनंद होईल. व्हीआयपी सचिन तुम्ही कसे असं विषय असा आहे. परवा आमची 1996 बॅच आहे, सर्वसाधारण बॅच. सरांनी आम्हाला जरी म्हटलं की तुम्ही खूप मोठे वगैरे असं काही नाहीये, आम्ही सर्वसाधारण बॅच आहे, पण सरांचं चांगलं मार्गदर्शन आम्हाला लाभतं. सगळ्या सरांचं वैयक्तिक असं काही कुणाचं नाव घेण्याचं काही हे नाही, सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं. वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचं चांगलं मार्गदर्शन लाभलं म्हणून आम्ही आजपर्यंत इथं आहोत. जे काय आहे थोडंफार ते आहे. आणि आमच्यातली सगळीच मंडळी त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये चांगली. आता समजा माझं वैयक्तिक उदाहरण दिलं तर माझं पाठांतर जरा बरं होतं बाकी त्यांच्या तुलनेत. म्हणजे मी काय फार हुशार विचार नव्हतो पण माझं पाठांतर बरं होतं. पाठांतर जर असल्यामुळे मी थोडासा बाकीच्या तुलनेत थोडासा कुठेतरी एखादी स्टेप जास्त असेल, पण एखादी स्टेप एखाद्या सेक्टरमध्ये जास्त असलं म्हणजे मी मोठा होत नाही. आता सचिन हा वेगळ्या क्षेत्रामध्ये खूप उत्तुंग ठिकाणी काम करतो. म्हणजे प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याच्या बुद्धी कौशल्य मोठा असतो. असं कुठे काय की एखाद्याचं पाठांतर खूप चांगल्या वेळी तो खूप अजिबात नाही. आता आमच्या वर्गात नोंद करतो तुम्हाला, कारण तुम्हाला माहिती असेल गरज माहिती तुम्हाला कराडीची 2 पोरं आहेत. काय संजयची पोरं माहिती का? संजय उत्तमाची 2 पोरं आहेत. त्याचा धाकटा भाऊ संजयचा हा तो जो धनंजय आहे तो शाळेत अजिबात हुशार नव्हता. म्हणजे त्याचं पाठांतर नव्हतं. जसं माझं पाठांतर चांगलं तसं त्याचं पाठांतर बिलकुल चांगलं नव्हतं. त्याच्याशी तो पासही होत नव्हता. पण आज त्याच्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तो आमच्या सगळ्यात टप्प्यावर आहे. त्याच्या लाईफ मध्ये सक्सेस आहे. त्याचं जो काम करतोय तर त्या क्षेत्रामध्ये त्याचं प्रचंड नॉलेज आहे. याचा अर्थ असा नाही तुम्हाला पर्टिक्युलर 10वी पर्यंत तुम्हाला सांगतो की असं नाही की एखादा पोरगा अभ्यासात हुशार असला म्हणजे तो काय सगळं काही असतो असं अजिबात नाही. याचा अर्थ असं नाही का अभ्यास कमी करा. मला काय सांगायचं मला सांगतो, तुम्हाला जे आवडतं मित्रांनो ते करा. तुम्हाला कोणी सांगत असेल की डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, तर मी बिलकुल याच्या विरोधात. तुम्हाला जे आवडतं ना ते व्हा. त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग आणि टॉपर राहण्याचा प्रयत्न करा. या जगामध्ये असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेले आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही मोठे होऊ शकणार नाही. समजा एखादा ऑटोमोबाईल आवडतं तर तो फिटर होऊ शकतो, चांगला फिटर होऊ शकतो, चांगलं तुम्ही स्वतःचं इनोव्हेशन करून एखादा पेटंट तुम्ही मिळू शकता. त्यासाठी डॉक्टर इंजिनियर व्हायला पाहिजे असं काही नाही. चांगलं क्षेत्र निवडा, जे क्षेत्र निवडा आपल्याला स्वतःला समाधान मिळेल, आपल्या आई वडिलांना समाधान मिळेल, आपण यशाची एखादी पायरी करतो. त्याच्यापेक्षा जास्त सांगणार नाही आता काही. बाकीचं ऍक्च्युली थोडी तयारी असली थोडं जास्त अचानक एखाद्या वेळेस सांगितलं काय. आता आम्ही वेगळ्या फील्डमध्ये आमचं नॉलेज थोडं वेगळ्या फील्डमधलं ग्रो झालेलं आहे. त्या बाबतीतलं नॉलेज नाही असं नाहीये, पण ही वेळ नाहीये. बाकीचे माझे काय मित्र बोलतील. आपण एक सांगतो यशाचं मंत्र तुम्हाला, ध्येय ठेवा. जर तुम्ही ध्येय ठेवलं ना आयुष्यामध्ये तर तुम्ही प्रगती नाही करू शकता. ध्येय का महत्वाचं आहे? एक ओळ आहे मला वाटतं आंबेडकरांची, ध्येयाविना गती नाही, गतीविना प्रगती नाही आणि प्रगतीविना साध्य नाही. म्हणून एखादा साध्य जर तुम्हाला गाठायचं असेल तर ध्येय खूप महत्वाचं आहे. काय पण ठरवा, कुठल्याही क्षेत्रामध्ये ठरवा, पण ध्येय ठरवा. ध्येयाशिवाय तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती आणि सक्सेस मिळणार नाही. ओके, थँक्यू. 10वीच्या सगळी याच्यात तुम्ही एकटा असतो ना आपण सगळ्यांना सांगतो. त्याचं कारण होतं 3 महिने मी शाळेमध्ये नव्हतो. 10वीला असताना काय बोलत होतो एक विषय घ्या बाबा, नंतर सोडवला. मग फक्त सरांच्या घरी गेलो. त्यावेळेला सरांच्या मार्गदर्शनातून मी मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन करून शिकायची इच्छा होती. त्याप्रमाणे आणि घरच्या परिस्थितीतून थोडंसं हे करून कसं शिकून. पण आता हा झाला विषय. आता सतीशने सांगितलं ध्येयाच्या विषयी. मी काय आता जास्त बोलत नाही, फक्त एक गोष्ट सांगतो. एबी नावाचा एक मुलगा होता, तो 7वी इयत्तेत शिकत होता. आणि 7वी इयत्तेत शिकताना तो काय करायचा, आपल्या बॅचवरती ना पी लिहायचा. तर त्याने पी लिहिल्यानंतर प्रत्येक त्याच्या जवळ बसणार प्रत्येक जण सर हा बॅचवर पी लिहितो. मग ते सरांना कंप्लेंट दिल्यानंतर सरांनी त्याला विचारलं तू पी काय लिहितो? तो मला इट्स माय सिक्रेट, हे माझं सिक्रेट की मी पी लिहितोय.
ते सरांना त्याचं ते बोलणं वगैरे काही पटलं नाही. सरांनी त्याची कंप्लेंट प्रिन्सिपल सरांना दिली. प्रिन्सिपल सरांना गेल्यावर प्रिन्सिपल सर जरा थोडे मॅच्युअर असल्यामुळे त्यांनी काय केलं, थोडा वेळ जाऊन दिला आणि एक दिवस शिपायला पाठवलं. त्या ॲबीला बोलून घेतलं. मला सर म्हटले, सर तू पी का येतोस बेंचवरती? तो म्हणला परत, सर इट्स माय सिक्रेट, म्हणजे माझं ते सिक्रेट आहे. सर म्हणजे सिक्रेट म्हणजे काय? म्हणजे पी म्हणजे पिऊन का? तुम्हाला नाही सर. मग पी म्हणजे काय? प्रिन्सिपल? ते पण नाही. मग सर म्हटले, मग पी म्हणजे काय? पोलीस? तो म्हणला नाही सर, पी म्हणजे फक्त प्रिन्सिपल, पिओन किंवा पोलीसच असतं ना. मला हे माझं सिक्रेट असं आहे की मी पी लिहितो कारण मला प्रेसिडेंट ऑफ अमेरिका व्हायचं. ॲबी नावाचा विद्यार्थी यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती इलेक्शन 7 वेळा लढली आणि 8व्या वेळेला तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला, असा अब्राहम लिंकन. तर मला हे सांगायचं की त्याच पद्धतीने तुम्ही आपले काहीतरी ध्येय ठरवा. किंवा दुसरं उदाहरण जर सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ते ज्या वेळेला शाळेमध्ये शिकत होते, मला वाटतं त्यावेळेस 4थी किंवा 1935-30चा काळ असेल, मला तुझ्यासाठी सांगतो. बोलताना असंच बोलून गेलो, 1970चा साल. तो बोलला, अरे तू काहीतरी ठेका टाकतोय. तर त्यांना त्यांच्या शाळेमध्ये शिक्षकांनी काय केलं की प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय व्हायचंय ते एकदा तुम्ही कागदावर घ्या. प्रत्येक विद्यार्थ्यांनी लिहिलं होतं, कुणी वकील, डॉक्टर, कोण अभिनेता होणार होता, कोण राजकारणात जाणार होता. पण त्या यशवंतराव चव्हाणांनी असं लिहिलं होतं की मला यशवंतराव व्हायचंय. सरांनी त्याला पुढे बोलवलं आणि विचारलं, यशवंतराव म्हणजे मला समजलं नाही तुला काय, की माझ्या नावाला कुठेतरी एक वलय निर्माण करून द्यायचंय मला की यशवंतराव व्हायचंय, जे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. तर असं कुठेतरी ध्येय ठेवून आपल्या जीवनामध्ये सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण आजची परिस्थिती सांगतो मी मुलांना, आई वडील एवढे कष्ट करतात ना आणि शिक्षण सोपं राहिलेलं, इतकं अवघड झालेलं आहे, कसे पैसे घालवता शिक्षणासाठी याचा जरा बारीक विचार करा. मोबाईलचा जास्त लक्षात घेऊ नका. मोबाईलचा जेवढा बेनिफिट आहे तेवढाच घ्या, अतिरेक करू नका. आणि सर्वात जास्त पद्धतीने कसं तुम्हाला मार्क मिळवून जीवनामध्ये पुढे जाता येईल याचा फक्त प्रयत्न करा. एवढं सांगतोय. परिचय सर्वांना असेल किंवा मी विद्यार्थ्यांसाठी परिचय सांग. सर मुलींना बोलवलं मी जनार्दन बोले नांदी सांगले 1996 बॅच आमची सगळ्यात बरं हे जरा सगळ्यात बोलू मुली बोलू मला सरांनी बोलू जरा इम्पॉर्टंट काम. सर हे दहावी विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या पुढे जायचंय. तर जीवनात एक वकील आणि एक डॉक्टर, एक दोन व्यक्तींची खूप गरज आहे जीवनामध्ये, की हे नसते, बरोबर ना? एक महत्वाची गोष्ट आहे जीवनाचं पार्ट आहे. माझं नाव रवींद्र शंकर पावले, सांगली आणि मी सध्या कल्याणी कोळीला कामाला आहे. त्या ठिकाणच्या युनियनचा अध्यक्ष आहे. बरं पोटरावगावाने आता कुठल्या बँकेत आयडीबीआय बँकेत आहे. सगळे काका म्हणून ओळखतात विशेष 10 वर्षातला आतापर्यंत 1 मिनिट लेट नाही. आतापर्यंत प्रत्येक दिवसातला 1 मिनिट लेट नाही. 9:30ला म्हणजे 9:30लाच हजेरी लागते माझी आतापासून रोज. सांगायचं 10 वर्षातला प्रत्येक दिवसातला 1 मिनिट सुद्धा महत्वाचा आहे. एवढा दिवस अरे नाही मी जनार्दन लोले, जनार्दन चंद्रकांत लोले. माझे शिक्षण LLB झाले, मी वकील आहे. थँक्यू. आता फक्त परिचय द्या. माझं नाव आहे सविता नामदेव गवारे आणि आत्ताचं नाव आहे सविता विजय गायकवाड. मी आमचं लेबर सिक्युरिटी सप्लायचं ऑफिस आहे, तिथं मी HR मॅनेजर म्हणून प्लस एक फर्मचे डायरेक्टर म्हणून पण काम करते. सगळ्या प्रकारची लोक आम्ही कामाला लावतो, ITIA, डिप्लोमा, डिग्री, मॅनेजमेंट सेक्टरमध्ये सगळे. तुम्हाला काय असं वाटलं तर या माझ्याकडे. हे
मशीद जा ना आधीच म्हणजे जेवले त्यांच्या मोठ पंप आले माझा आम्ही निश्चित करतो हो चालेल माझं नाव गावारे कैलास सुदाम व्यवसाय शेती मी ऐकलं नाही ना लक्ष द्यायला लागलं नाही मी जयदीप संपतराव खंडारे शाळेतलं माझं नाव पिंटू संपतराव खंडारे नाही माझं नाव पिंटूच आहे तसं दाखल्यावर पण अजून दोन पिंटूच आहे तर मी आणि रवी एकाच कंपनीत कामाला आहे कल्याणी कोर्स किती दिवस होतं एकाच कंपनीत काम वर्ष झालं मी सतीश मारुती गावारे मी रांजणगाव एमआयडीसीमध्ये कारवंड्या नावाची कंपनी आहे तिथं मॅनेजर म्हणून काम करतो आणि एका डिपार्टमेंटचा हेड आहे पगार सांग ना. नाही, पगार मी सांगतो ना, असं म्हणतात मराठीमध्ये की पुरुषाला पगार आणि बाईला वय घरी कधी कुणीच सांगत नाही. आता फक्त मुली आल्या म्हणून मी सांगतो एक गोष्ट तुम्हाला मुलीला सांगायची मला बोलला सांगितलं तुम्ही नव्हत्या आयुष्यामध्ये काही झालं तरी तुम्ही स्वतःच्या पायावर होत्या कारण काय सांगतो तुमचं आयुष्य हे सटन दिवसानंतर बदलणार असतं तुम्ही आज आमच्या तर उद्या दुसऱ्याच्या होणार असता तेव्हा तुम्ही नाही काही म्हटलं तरी बंधनामध्ये अडकणार असता ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहता त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टींना सॅक्रिफाईस कॉम्प्रोमाइज करावं लागतं पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पायावर उभा राहाल त्यावेळेस तुम्हाला आरेला कार्य करण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यामध्ये येते मी आता माहित नाही सविताने तिच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये संघर्ष पाहिला आज ती तिच्या पायावर उभी आहे याचा आम्हाला अभिमान आहे तिच्या जागेवर जर दुसरं कोणी असतं कदाचित खचून गेलं असतं पण ती खचून नाही गेली तिने तिच्या आयुष्याचा संघर्ष सामोरा ठेवला तर त्या संघर्षात सामोरी गेली आणि आज तिच्या आयुष्यामध्ये ती आज खूप चांगल्या पद्धतीने काम करते ही जी आहे ही मागची काय ती काही नाही झाली ना तरी त्यांना फरक पडत नाही त्यांच्या बापाची कोणाची शेती असेल कोणाचं काय असेल काही करून जगतील पण तुम्हाला मात्र तुमच्या पायावर करायचं त्यासाठी ना तुम्ही तुमच्या शिक्षणामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करू नका सरांनी मला आलो त्यावेळेस आम्हाला सांगितलं की मी आलोय पण एवढी पोरं आली नाही तेवढी पोरं आली नाही काही पोलीस आले नाही आज क्लासमध्ये तर पूर्ण हे तुमचं वय आहे त्या वयावर तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचंय कदाचित तुमचा मोठा भाऊ मला समजा तुमचा बाप मला समजा तुमचंच वयाची मुलगी मला आहे मी माझ्या मुलीला हे सांगत असतो काय पण काही झालं ना तरी आपल्या शिक्षणावर दुर्लक्ष करू नका तर हे वय असं आहे तुमच्या वयांना आम्ही गेलो नाही ह्या वयामध्ये अनेक गोष्टींचं प्रलोभन आपल्या समोर येतं आपल्या काही बदला होतात त्या बदलांमुळे आपल्या काही गोष्टी चेंज होतात त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या गोष्टींचं आकर्षण निर्माण होऊ शकतं त्या सगळ्या गोष्टींना आज दूर ठेवा आणि आयुष्याचा मार्ग स्वीकारा जो खूप चांगला आहे जे आपले आई वडील आपल्याला सांगत असतात कदाचित बऱ्याच लोकांचे आई वडील शेतकरी असतात त्यांना त्या पद्धतीच गोष्टी तुम्हाला सांगता येत नसतील कदाचित पण समजा मी तुम्हाला असं सांगितलं मोठा भाऊ वडील काही समजा पण आज तुमचं ठरवा तुम्हाला काय व्हायचंय फक्त नवऱ्याचं ऐकायचं नाही म्हणजे कसं की आपण स्वतःच्या पायावर भरायचं त्यामुळे आपल्याला ताकद येईल नवऱ्याचं ऐकायची गरज नाही नाहीतर आपण जर नाही म्हणून काय केलं तर नवऱ्याचे सांगल सासऱ्याचे सांगल ना तेच आपल्याला ऐकावं लागेल याच्या पुढे जर आपल्याला करायचं असेल तर स्वतःच्या पायावर उभे राहा चांगलं काहीतरी पाडा की नवऱ्याने मॅडम म्हटलं पाहिजे मॅडम आमच्या आज घरी आल्या मॅडम म्हणूनच तुम्हाला बोललं पाहिजे अशा पद्धतीने काम करा नमस्कार माझं नाव सचिन शितोळे राहणार सांगू किती नाही ठीक आहे तर माझा आरोग्य क्षेत्रामध्ये मी सध्या काम करतो आणि जसं सतीश म्हणला की मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे तसं आमचं एक ध्येय आहे की आत्मनिर्भर महिला अभियान आणि त्याचबरोबर प्रत्येक युवक युवतींनी स्वतःच्या पायावर कसं उभं राहतं त्याच्यावरती आम्ही काम करतो आता माझ्याकडे नाही साधारणतः 5,000 लोकांना मी रोजगार मिळतो आणि त्यातल्या कमीत कमी 20 महिला किती पुढे ते सांगतो 20 महिलांना मी आतापर्यंत 2 व्हीलर दिलं आणि 3 महिलांना 4 व्हीलर दिलं स्वतःच्या कंपनी मार्फत म्हणजे एवढ्या महिला पुढे त्यामुळे मुलींना लक्षात घ्या की तुम्ही कुठेही कमी नाही तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहा आज खरंच म्हणजे आहे ना खूप मोठा आदर्श आहे सविताचा आज म्हणजे कुणावर अशी वेळ येऊ नये पण प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभं राहून कुणावरती अवलंबून न राहतं स्वतःच्या पायावर उभं राहणं याच्यावरती आम्ही काम करतो धन्यवाद आम्ही 10-12 जण आलोय यातून तुमच्या काय लक्षात आलं आमची 96ला बॅच झाली आज 30 वर्ष व्हायला आले
आमच्याकडे पाहून तुमच्याकडे लक्षात काय आलं? तुम्हाला असं काय वाटतं? फास्ट पटकन रिस्पॉन्स करायचा. हा जे दिलं होते तुम्हाला काय वाटतं? आज आलेलं एवढं वर्ष तुम्हाला तुम्ही शाळेत आला खूप छान वाटलं. तुमचा अनुभव तुम्ही आमच्या मैत्री कशी असावी या वयाच्या टप्प्यावरही आमच्यामध्ये आम्ही एकमेकाला बोलू शकतो काही एवढी निर्मळ असावी ही गोष्ट कधी लक्षात ठेवा. खास तुमच्यामध्ये ज्यावेळेस ह्या वयाच्या टप्प्यावर असेल ना त्यावेळेला कुठे राव घडल्यागत वाटतं एकमेकाशी बोलताना. पण ज्यावेळेला आम्ही एकत्र येतो ना आम्ही कधी विचार करत नाही की आता हा मोठा झालेला आहे तो आज दीर्घ झालेला आहे. काही नाही, एकमेकाची उडवा आणि मोकळ्या मानाने पुढे चला. वयाच्या या टप्प्यावर हेच आपण तुम्हाला सतीश मारुती गवारे. खास लहान असताना एक VIP स्पीकर होता, लक्षात घ्या. खूप हेल्दी बोलायचं, खूप हेल्दी आणि खूप वेशानं आणि आवेशानं भाषण देणारा बालपणीचा तो एक हिरा होता. आजही तो तसाच आहे, उद्याही तो तसाच आहे. कारण हिरा कुठेही झाकून ठेवला तो बिलकुलचपणे चमकत राहतो आणि त्याचं व्हॅल्यू कधीच कमी होत नसते. तसंच प्रशांत आहे, नीट समजून घ्या, लक्षात घ्या. आणि तो खूप आबोला आहे, पण ही मुलं खूप महत्वाची आहेत. कारण त्यांनी सांगितलं की मी एका डिपार्टमेंटचा कोण आहे एडा हे करवली मुल्या रांजणगाव MIDC मध्ये आहे आणि मुळात लीडर आहेत ही मुलं. ही जी बसलेली समोर बसलेली मुलं आहे ही सर्वच सेक्टरमध्ये लीडर आहेत. लीडर लक्षात घ्या. आणि मग अशा VIP स्टेजला काम करणारे एक एमिनंट पर्सनचा आहे सगळे. तर प्रशांतजी तुम्ही पण शेवटचं थोडंसं कन्क्लुजन करा आणि मग वास्तविक मी 1996 यांच्या बॅचचा विद्यार्थी नाही आहे. मी 2002चा विद्यार्थी आहे. पण हे सगळे माझे मित्र आहेत, मार्गदर्शक होते तेव्हा पण मी यांना फॉलो करायचो. आता पण बऱ्यापैकी मी सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना फॉलो करतो. जसं मी आता सविताताईचं वाक्सर बोलले, मी आत्ताच माझ्या मुलाला सांगितलं शाळेतून की जेव्हा ती बोलायची ना तेव्हा आम्ही सगळी शाळा पूर्ण स्तब्ध होऊन जायची. काय बोलती, किती आवेशानं किंवा त्वेषानं बोलती. आणि शेवटी यश हे प्रत्येकाच्या मोजण्यावर असतं. आयुष्यात आनंद हा आपल्या मान्यावर असतो. आणि देवानं प्रत्येकाला सारखी बुद्धी दिली. असं नाहीये की कुणाला मेंदू 2 किलोचा आहे आणि कुणाला 200 ग्रॅमचा आहे. नाही, सगळ्यांचा आहे. आपण आपल्या पद्धतीने वापर करायचा आणि आयुष्यात आनंदी राहायचं. जसं आता सतीशनं सांगितलं मुलींना, तुम्हाला माहिती आहे का नाही मला नाही माहिती, पण मी आलो होतो तुमच्या वाक्सरांनी बोलवलं होते 2 महिन्यापूर्वी. सेम सांगितलं होतं की तुमचं ध्येय तुम्हाला निश्चित पाहिजे. आपल्याला जायचं आहे ज्या गाडीत ना ती गाडी पुढे लागते, त्या गाडीचं तिकीट किती ते माहित पाहिजे आपल्याला. तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. त्याच्यासाठी तयारी आधीपासून करा. ग्रामीण भागातली मुलं खूप हुशार आहेत. न्यूनगंड बाजूला ठेवा आणि यश तुमचंच आहे. फक्त ध्येयानं आणि चिकाटीनं प्रयत्न करा. सराव करा, प्रॅक्टिस करा. जेवढं जास्त वेळा तुमच्या डोळ्या खालून जाईल ना तेवढंच आहे काय याच्यापेक्षा वेगळं. दुनियातलं कुठल्या माणूस तुम्हाला हेच सांगणार आहे. याच्यापेक्षा वेगळं जर कोणी सांगणार असेल तर मला माहित नाही. फक्त आता काय गंमत झाली, आपण नवनीत घेतोय आणि नवनीतले फक्त ठराविक प्रश्न पाठ करतोय किंवा सरही तुम्हाला सांगायला असेल एवढंच करा, अजिबात करू नका. सगळं वाचा. सगळं वाचलं तुम्ही, एखादा प्रश्न आला तर तुम्हाला सगळ्या प्रश्नाचा गाभा माहित असतो. म्हणून जेवढं होईल ना तेवढं वाचन करा आणि बॅचचं आणि बाकीची प्रॅक्टिस करा. त्याच्यापेक्षा काय आहे जास्त. हा खूप ताकदीने अभ्यास करतो. आता काय झाले सतीश मध्ये क्लास लेवल आमचा पण विरोध आहे. पण आता काळा एक तस्मेन महा असं म्हटलं जातं. त्यामुळे काळाची काही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. जसं आता मोबाईल तुम्ही पण देऊ शकत नाही, त्याचं हृदयाशी धरा काय करणार नाही. नो ऑप्शन. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं डोकं करेक्ट पाहिजे. पण तुम्ही सांगितलं ते डोकं तुमचं पर्सनल पाहिजे की किती वेळ यूज करायचं. सगळं त्याच्यावरती की आपलं आयुष्य बरबाद होणार. आणि आणखी पण योगिता मिस आर्वींची कन्या पाटलांचा. तर तिला तर मी आवाहन केलं की तू या वर्षीचं एक रेकॉर्ड सेट कर. आणि सतीश तू तिला एक फोन देऊन हे दोघांनाही सन्मानित करतो. आणि तिला असं आवाहन कर की तू अजून एक करेक्शन करतो, कारण एवढा मोठा नाही. आउट ऑफ 100 स्कोर करेल. पण एक सांगू का मित्रांनो, रेस करू नका. नाही ही रेस साठी नाही उभी तुम्ही. हा रेस नाही त्यांना सांगितलं. बरोबर. आमच्या वेळेस काय व्हायचं, हा पुढं का तो पुढं. नाही त्यापेक्षा माझं कॅलिबर किती याच्यापेक्षा कलावार किती पडले. तुमचं बरोबर आहे.
सगळ्यात फेवरेट स्टुडंट आज माझा आला नाही लक्षात आलं का? तो आहे विशाल डुबे नावाचा मुलगा की तो त्याला इंग्रजी काहीच कळत नाही. लक्षात घ्या, कळत अजिबात नाही, पण तो करेक्ट लिहित असतो. संदीपची या. आणि अजून एक काय की तो तुम्ही स्पेलिंग सांगा कितीही म्हणजे मोठा शब्द. हुशार पुढच्या बॅचवर मस्त मुलं असतात ना, ती फक्त पर्टिक्युलर गोष्टीवर फोकस असतात. त्यांना जर आयुष्यात काही अडचणी आल्या नाही, त्याची लागवड पण असतात, हुशार असतात, त्याच्यामुळे त्यांची बुद्धी फार पुस्तकं घेऊन चालत नाही. पण ती बॅक बॅचर असतात ना, ती फाराफाट होतात. फाराफाट म्हणजे ती काय पण सांगा, काय पण करणार. आयुष्यात सगळ्यात पुढे ना याच्यापेक्षा तुमची पोरं जातात. काय पण करायचं शारीरिक कष्ट करतात. या हुशार असतो काय होतं, मी का काम करून ती हुशार आहे तसं मागचं बघा नाही आणि सविता तिला तू थोडस आवाज कर ना, तिला काय सांगितलं तिला सांग 100% माझे बाउल